आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। राहुल गांधींचा छात्रों की गूंजचा दुसरा कार्यक्रम नागपुरात होणार असल्याची माहिती। पुण्यातल्या कार्यक्रमाच्या यशानंतर नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरमध्ये या कार्यक्रमाचा मानस। बीजेपीकडून 5 सप्टेंबरला दिल्ली शांततापूर्ण मोर्चाची घोषणा। 25 जुलैला सरकारने दिलेली आश्वासनं पाळली नसल्याचा सीजेपीचा आरोप। इंडिया गेटपासून नवी दिल्ली पोलीस मुख्यालयापर्यंत काढण्यात येणार मोर्चा। बीजेपीच्या आंदोलनानंतर सामान्य माणसांचा नैतिक दबाव लोकशाही यंत्रणेवर वाढला। राजकीय लोकांना जबाबदारीने वागण्याचं लक्षात आलं। वकील असीम सरोदे यांची प्रतिक्रिया। भारतामध्ये जे कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन झालं त्याच्यातून एक नैतिक दबाव सामान्य माणसाचा किंवा सामान्यातल्या सामान्य माणसाचा नैतिक दबाव प्रत्येकच लोकशाही यंत्रणेवरचा वाढला आहे। म्हणजे राजकीय लोकांना आता जबाबदारीने वागणं भाग आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे। नागपूरच्या गोधणी ग्रामपंचायत परिसरात गॅस गळती। 40हून अधिक नागरिकांवर रुग्णालयात उपचार सुरू। 200 मीटरचा परिसर रिकामा। एनडीआरएफकडून बचाव कार्य। निवडणूक आयोग, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांनी संविधानासोबत बदमाशी केली। कायदेशीर सत्य हे उद्धव ठाकरेंच्या बाजूने। वकील असीम सरोदे यांची प्रतिक्रिया। त्यांच्यावर प्रचंड अन्याय केवळ काही राजकीय झुंडीने केलेला नाही तर गव्हर्नरने केलेला आहे, विधानसभा अध्यक्षांनी केलेला आहे। मला उद्धव ठाकरे हे एक महत्त्वाचे राजकीय विक्टीम वाटतात की त्यांची बाजू बरोबर असून सुद्धा त्यांना कोणताही न्याय इतके वर्ष मिळालेला नाही। 7 राज्यांच्या निवडणुकांसाठी भाजपच्या हालचाली। राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। निवडणूक रणनीतीवर चर्चा। 7 पैकी 5 राज्यात भाजपची सत्ता। पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा 12वा दिवस। मांजरी येथील स्टड फार्म येथील शासकीय आदिवासी वसतिगृहात विद्यार्थ्यांचं उपोषण। 4 अत्यवस्थ आंदोलकांना रुग्णालयात दाखल केले। मुंबई दहिसर चकनाका परिसरात पोलीस आणि कार चालकामध्ये वाद। पोलिसांनी शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा कार चालकाचा आरोप। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये महाराष्ट्र नॅशनल गॅस लिमिटेडच्या प्रकल्पाची सुरुवात। सीएनजीच्या कमी दाबाची समस्या कायमस्वरूपी मिटावी यासाठी निर्णय। तर एमएनजीएलकडून आता 65 किलोमीटर लांबीच्या स्टील ट्रंक पाईपलाईन प्रकल्पाला सुरुवात। आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। जळगाव जिल्ह्यात मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणामध्ये कानबाईचं विसर्जन। अमळनेर, कासोदा, जळगाव शहरासह वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये कानबाई विसर्जनाच्या मिरवणुकीत महिला, पुरुष आणि युवकांसह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। एखाद्या कार्यालयाकडे माहिती उपलब्ध नसल्यास ती शोधण्याची सक्ती करता येणार नाही। मुंबई हायकोर्टाचा निर्वाळा। माहिती शोधून देण्याचे केंद्रीय माहिती आयोगाचे आदेश रद्द। खासगी कोचिंगच्या कारभाराला शिस्त लावण्यासाठी राज्य सरकार कडक निर्बंध लावणार। प्रस्तावित कायद्यानुसार क्लासेसमध्ये 13 वर्षाखालील मुलांना प्रवेश देता येणार नाही। तर पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांची सुरक्षा, समुपदेशन आणि मानसिक आरोग्याबाबतही नियम प्रस्तावित। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गावरील 20 अपघात प्रवण ठिकाणं निश्चित। रायगड जिल्ह्यातील सुकळी खिंड, रेपोली आणि लोणेरेसह 17 ठिकाणं, तर रत्नागिरीतील भोसते, हातखंबा आणि सिंधुदुर्गातल्या कणकवली, जानवलीचा समावेश। प्रवाशांना काळजी घेण्याचं आवाहन। नालासोपाऱ्यात बिर्याणी बनवण्याच्या भातात उंदीर आढळल्याचा एक व्हिडिओ व्हायरल। वाकणपाडा परिसरातील दुकानातील हा व्हिडिओ असल्याची चर्चा। एफडीएने दुकानाची तपासणी करावी, नागरिकांची मागणी। धुळ्यातल्या शिरपूरमध्ये अशोक बेकरीची एफडीएकडून तपासणी। मुदतबाह्य बिस्किटं आणि टोमॅटो बॉल्स आढळले। जयलक्ष्मी सुपर मार्केटमधून म्हशीचं तूप आणि पोंगे यांचे नमुने तपासणीसाठी जप्त। मल्हार खानावळीकडे आवश्यक परवाना नसल्याचं समोर। सिंधुदुर्गातल्या कणकवलीत केळीच्या वखारीवर अन्न आणि औषध प्रशासनाची धाड। केमिकलचा वापर करून फळं पिकवली जात असल्याच्या संशयावरून तपासणी। सणांच्या पार्श्वभूमीवर खबरदारी। मध्य महाराष्ट्र, कोकणासह विदर्भाला पुढील 2 दिवस पावसाचा इशारा। दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात हलक्या पावसाची शक्यता। तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। इंद्रायणी भाताच्या पिकाला बहर आल्याने मावळात बेंदणीच्या कामाला वेग। इंद्रायणी वाणासोबतच मावळ तालुक्यात विविध प्रकारच्या भाताच्या वाणांचीही लागवड। समाधानकारक पावसामुळे भात पिकं जोरदार बहरलीत।